Hello friends, welcome in online class. Today we are going to discuss about the lesson from class 9 Science and Technology, and the name of lesson is Life Processes in Living Organism. Students, this is the third video of this lesson. विद्यार्थी मित्र हो, आज आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम या प्रकरणाच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. मी राठोड नरेंद्र माणिकराव आपल्या सर्वांचं या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. मराठीमध्ये आपण त्याला सुसूत्रता असं म्हणतो. टू कॅरी एनी काइंड ऑफ फंक्शन देर इज कोऑर्डिनेशन इज नेसेसरी. कुठलंही कार्य करत असताना त्यामध्ये सुसूत्रता असणं गरजेचं आहे, तरच ते कार्य व्यवस्थित होतं, नाहीतर त्या कार्यामध्ये बाधा पोहोचू शकते हे आपल्याला माहिती आहे आणि तेच आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. आपण पाहतोय कंट्रोल. मग कंट्रोल म्हणजे काय? सिस्टमॅटिक रेग्युलेशन ऑफ डिफरंट प्रोसेसेस ऑफ द बॉडी इज कॉल्ड कंट्रोल. बघा, आपल्या शरीरामध्ये ज्या काही प्रोसेसेस घडतात त्या प्रोसेसेस कशा झाल्या पाहिजेत? सिस्टमॅटिक रेग्युलेशन. जे सिस्टमॅटिक पद्धतीने जे प्रोसेसेस घडतात त्याला आपण काय म्हणतो? कंट्रोल असं म्हणतो. आणि कोऑर्डिनेशन कोणाला म्हणतो? तर ब्रिंगिंग अबाउट द डिफरंट प्रोसेसेस इन द प्रॉपर सिक्वेन्स. बघा काय म्हणायचं आपल्याला इथं? व्हॉटेवर प्रोसेस इज कॅरीड दॅट प्रोसेस इज कॅरीड इन अ प्रॉपर सिक्वेन्स. बघा, आपली शरीर रचना जर आपण पाहिली आणि आपल्या शरीरामध्ये असलेल्या ज्या लाईफ प्रोसेसेस कॅरी करणाऱ्या ज्या सिस्टम्स आहेत त्याविषयी जर आपण अभ्यास केला तर बघा, डायजेस्टिव्ह सिस्टम काय करते? द प्रोसेस ऑफ डायजेशन कॅरी करते. मग ही डायजेशनची प्रोसेस जी आहे ती कशी होते? बघा, माउथ, इसॉफॅगस, स्टमक, इंटेस्टाईन अँड ॲनस हे प्रॉपर सिक्वेन्स आहे आणि या प्रॉपर सिक्वेन्स मार्फतच प्रोसेस ऑफ डायजेशन या ऑर्गन मार्फत केली जाते. म्हणजे इजेशन म्हणजे आत घेणे, ॲसिम्युलेशन, ॲब्सॉर्शन आणि एक्सक्रिशन ह्या प्रकारच्या प्रोसेसेस या ठिकाणी घडतात आणि ह्या सिक्वेन्समध्येच घडतात. किंवा आपण दुसरं उदाहरण आपण घेऊ शकतो. ज्यावेळेस आपण रेस्पिरेशन करतो त्यावेळेस नाकाद्वारे हवा आत जाते, घशातून ती फुफ्फुसामध्ये पोहोचते, फुफ्फुसामधून रक्तामध्ये शोषली जाते आणि तिथून ते शरीरभर पोहोचवली जाते. ही एक प्रॉपर सिक्वेन्स आहे. ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन व्हॉट हॅपन? एअर गेट इन द बॉडी थ्रू द नोस्ट्रिल्स, गोज इन टू द लंग्स थ्रू इसॉफॅगस अँड in the lung, absorbed by blood and transported to all part of body, and the whatever waste gases are produced in the body are absorbed by blood and sent towards the lungs, and through lungs, esophagus and nostril that waste is exhaled out from the body. This is the sequence, and the process which is carried by this proper sequence, it is said to be the कोऑर्डिनेशन. कुठलंही कार्य प्रॉपर सिक्वेन्सने होण्याच्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? कोऑर्डिनेशन असं म्हणतो. देर इज अ प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टम ऑफ आवर बॉडी. बघा, डिफरंट काइंड्स ऑफ सिस्टम्स आर देर इन आवर बॉडी. जस्ट बिफोर आय टोल्ड यू, डायजेशन, रेस्पिरेशन, ब्लड सर्क्युलेशन, these are the processes, and these all processes of the body are in the proper coordination, and at different steps too there is no randomness of any kind. कुठल्याही ठिकाणी त्या ठिकाणी रँडमनेस आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा, आता आपण पाहतोय कोऑर्डिनेशनमध्ये homeostasis is a condition. Homeostasis is the state of a
इक्विलिब्रियम विच इज नेसेसरी फॉर द ऑप्टिमम इफिशियन्सी ऑफ द बॉडी. बघा होमिओस्टॅसिस ही एक स्टेट आहे, ही गरजेची आहे आपल्या ऑप्टिमम इफिशियन्सी आपल्या शरीराची ठेवण्यासाठी. हे होमिओस्टॅसिस ही स्टेट गरजेची आहे. अँड दिस इज डन बाय मेंटेनिंग द प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन व्हेरियस सिस्टम ऑफ द बॉडी. आणि हेमोस्टॅसिस कशाने साधलं जातं, तर आपल्या शरीरामध्ये ज्या काही सिस्टम्स आहेत त्या सिस्टममध्ये कोऑर्डिनेशन आणून हे शरीराची ही स्टेट आपल्याला मेंटेन करता येते. अँड इन प्लांट देर इज नो नर्वस सिस्टम. बघा प्लांट बॉडी आणि ॲनिमल बॉडी जर आपण अभ्यास केला तर जशा वेल डिफाईन्ड सिस्टम आपल्याला ॲनिमल बॉडीमध्ये पाहायला मिळतात तशा वेल डिफाईन्ड सिस्टम्स प्लांट्स बॉडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सो व्हॉट इन प्लांट देर इज नो नर्वस सिस्टम बट द रिस्पॉन्सेस गिवन टू द स्टिम्युली शोन इन द कोऑर्डिनेशन. त्यांच्यामध्ये नर्वस सिस्टम नाही परंतु स्टिम्युली वातावरणाला रिस्पॉन्ड करण्यासाठी त्यांच्यामध्ये आपण वेगळ्या प्रकारच्या मुवमेंट पाहतो. कुठल्या कुठल्या पाहतो आपण बघा त्या मुवमेंट माहिती आहे आपल्याला. पहिली आहे ट्रॉपिझम ऑर ट्रॉपिक मुवमेंट. मग आता कुठले आहे द मुवमेंट ऑर ग्रोथ ऑफ एनी पार्ट ऑफ द प्लांट इन रिस्पॉन्स टू अन एक्सटर्नल स्टिम्युली इज कॉल्ड ट्रॉपिझम ऑर ट्रॉपिक मुवमेंट. कुठल्याही स्टिम्युलीच्या अगेन्स्ट जी काही मुवमेंट आपल्याला प्लांट बॉडीमध्ये पाहायला मिळते त्याला आपण म्हणतो ट्रॉपिक मुवमेंट किंवा ट्रॉपिझम. बघा ब्रांचेस ऑफ प्लांट्स आर ग्रोन टुवर्ड्स द सनलाईट. सूर्यप्रकाशाकडे त्या फांद्यांची वाढ होते. रूट्सचं आपण पाहिलं तर रूट्स आर ग्रोन इन सर्च ऑफ वॉटर थ्रू द ग्रॅव्हिटी. म्हणजे ज्या रूट्स आहेत ज्या मुळा आहेत त्या ग्रॅव्हिटेशनल मुवमेंट आपल्याला दाखवतात. त्या पाण्याच्या शोधामध्ये खाली खाली जातात. हे त्याला आपण म्हणतो ट्रॉपिझम किंवा ट्रॉपिक मुवमेंट. आणि टाईप ऑफ ट्रॉपिक मुवमेंट किती आहेत मग तर फोटोट्रॉपिक मुवमेंट ऑर फोटोट्रॉपिझम अँड मुवमेंट इन द डिरेक्शन ऑफ लाईट. आता मी म्हटल्याप्रमाणे वनस्पतींच्या फांद्यांची मुवमेंट कुणाकडे सूर्यप्रकाशाकडे त्याला आपण म्हणतो फोटोट्रॉपिक मुवमेंट किंवा फोटोट्रॉपिझम. पुढची आहे ग्रॅव्हिटेशनल मुवमेंट किंवा आपण ग्रॅव्हिट्रॉपिझम त्याला म्हणतो द मुवमेंट ऑफ द प्लांट बॉडी टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ ग्रॅव्हिटी. बघा पुढचं आहे मुवमेंट ती आहे हायड्रोट्रॉपिक मुवमेंट किंवा हायड्रोट्रॉपिझम. द मुवमेंट टुवर्ड्स द डायरेक्शन ऑफ वॉटर. पाण्याच्या दिशेने त्या वनस्पतींच्या भागांची जी वाढ आहे त्याला आपण म्हणतो हायड्रोट्रॉपिझम किंवा हायड्रोट्रॉपिक मुवमेंट. किमोट्रॉपिक मुवमेंट और किमोट्रॉपिझम मुवमेंट इन द डायरेक्शन ऑफ केमिकल स्टिम्युली जे वनस्पतीमध्ये घडते. आणि ह्याच्या मुवमेंट आहेत दीज मुवमेंट्स आर ऑफ टू टाईप्स ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट आणि ग्रोथ इनरिलेव्हंट मुवमेंट. आता आपण पाहतोय ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट. ऑल द अबो मुवमेंट कुठले कुठले बघा फोटोट्रॉपिझम ग्रॅव्हिट्रॉपिझम हायड्रोट्रॉपिझम किमोट्रॉपिझम ह्या ज्या काही मुवमेंट आहेत ऑल दीज मुवमेंट्स that are takes place in the plants are related with the growth so they are called as growth relevant movement. ज्या काही मुवमेंट आपण वर अभ्यासल्या त्याच्यामध्ये त्या प्लांटची ग्रोथ अवलंबून आहे म्हणून याला आपण काय म्हणतो ग्रोथ रिलेटिव्ह मुवमेंट असं याला आपण म्हणतो. आणि ग्रोथ इररिलेटिव्ह मुवमेंट कुठल्या कुठल्या आहेत बघा द मुवमेंट ऑफ द प्लांट दॅट डू नॉट रिझल्ट इन टू ग्रोथ आर कॉल्ड इररिलेव्हंट मुवमेंट. ज्यामुळे त्यांच्या ग्रोथशी त्याच्या मुवमेंटचं काहीही देणं घेणं नसतं अशा मुवमेंटला आपण काय म्हणतो ग्रोथ रिलेव्हंट मुवमेंट. मग बघा कुठल्या कुठल्या मुवमेंट आहेत त्या द टेक्निक ऑफ प्लांट मुवमेंट. डिफरंट हार्मोन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट इन द प्लांट. प्लांटच्या मुवमेंटसाठी वेगवेगळ्या मुवमेंटची गरज असते आणि दीज मुवमेंट्स आर इन रिस्पॉन्स टू द एन्व्हायरमेंटल स्टिम्युली अँड प्लांट्स यूज इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस फॉर ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस. बघा प्लांट्समध्ये काय केलं जातं
इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्सेस, इलेक्ट्रोकेमिकल संवेदनाचा वापर करून जे मेसेजेस आहेत, जे इन्फॉर्मेशन आहे ती वनस्पतीच्या एका भागापासून दुसऱ्या भागाकडे पाठवली जाते. अँड प्लांट सेल चेंजेस देअर शेप बाय इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग देअर वॉटर कंटेंट. ज्या प्लांट सेल आहेत त्या प्लांट सेलची जी साईज आहे मोठी किंवा लहान होते, कशामुळे? बाय द वॉटर कंटेंट. अँड धिस रिझल्ट इन टू द मुवमेंट ऑफ प्लांट. आणि ह्या सेलची जी साईजमध्ये बदल पडतो तो त्याच्या मुवमेंटच्या साठी कारणीभूत ठरतो. बघा आता प्लांट हार्मोन्स कुठले कुठले आहेत? प्लांट हार्मोन्स अँड देअर फंक्शन. ऑक्झिन, ऑक्झिन हा प्लांट हार्मोन आहे. याचं कार्य काय आहे? तर सेल इनलार्जमेंट, सेलचा आकार वाढवणे. गिबरलिन पुढचा हार्मोन आहे. इलॉंगेशन ऑफ स्टेम, स्टेमची लांबी वाढवण्याचं काम हा करतो. सायटोकायनाइन याचं फंक्शन आहे सेल डिव्हिजन. ॲब्सिसिक ॲसिड याचं आहे प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ प्लांट ग्रोथ, विल्टिंग ऑफ लिव्ज, पानगळती, बुंद्याची वाढ किंवा वाढ थांबवणे या गोष्टीचं फंक्शन हा ॲस्बॅसिक ॲसिड करत असतो. तर बघा एक्झाम्पल्स ऑफ प्लांट मुवमेंट आपण पाहिलं. आपण ग्रोथ रिलेव्हंट पाहिलं, आता ग्रोथ इरिलेव्हंट आपण पाहतोय. व्हीनस फ्लाय ट्रॅप अँड ड्रोसेरा शो द मुवमेंट इन रिस्पॉन्स टू द कॅप्चर इन्सेक्ट. बघा ड्रोसेरा नावाचा जो प्लांट आहे तो कीटक आपल्या जवळ आला की त्याची पानं काय करतो? तो बंद करतो. मुवमेंट ऑफ द लिफलेट इन अ मिमोसा. बघा लाजाळूचं झाड जे आहे ते लाजाळू झाड आपण जर त्याला टच केलं तर ते काय होतं? कोमेजतं आणि थोड्या वेळाने परत आहे त्या स्थितीमध्ये येतं. पुढं ओपनिंग ऑफ फ्लावर ऑफ लोटस ड्युरिंग डे टाईम अँड पॉलिएन्थस दॅट इज ट्युबरोज ॲट अ नाईट. रात्रीच्या वेळेला कमळाच्या पाकळ्या बंद होतात आणि दिवसा उघडतात. ह्या ज्या काही मुवमेंट्स आहेत ह्या सर्व मुवमेंट कशा आहेत? ग्रोथ इररिलेव्हंट मुवमेंट आहेत. डिहेसेस ऑफ अ फ्रूट फॉर डिस्पर्स ऑफ अ सीड ॲज अ ब्लासम, हा हे सुद्धा त्याचं एक उदाहरण आहे. आणि बघा या ठिकाणी आपण काय करतोय? थांबतोय. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर प्लीज शेअर, सबस्क्राईब अँड लाईक द व्हिडिओ.